काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकदिलानं काम करून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी व्यक्त केला। गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालयात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होत आहे। यावेळी पुढे बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ म्हणाले की विधानसभा मतदारसंघात ताकद आहे म्हणून मागील वेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते। आता काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी शिवसेना उभी राहील। माजी आमदार दिलीप माने मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांचा आमच्या पक्षाशी अजिबात संपर्क नाही। गेल्या 2-3 वर्षात मी संपर्क प्रमुख असताना त्यांनी कधीही आपल्याशी संपर्क साधला नाही, असंही अनिल कोकीळ म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलानं काम करून त्यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देतील असा विश्वास अनिल कोकीळ यांनी व्यक्त केला। बैठकीच्या दरम्यान आम्हाला एवढंच हे करायचं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत त्यापैकी आपल्या प्रणितीताई शिंदे 100% आज परिस्थिती अशी आहे की त्या 100% निवडून येतील आणि शिवसेनेचा मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असेल हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो। सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते आहेत, ते ऑलरेडी कामाला प्रचाराला सुरुवात केलेली आहे, परंतु आज त्या बैठकीमध्ये निवडणूक यंत्रणा आपली कशी राबवायची आणि कशा पद्धतीने तळागाळापर्यंत जायचं, प्रत्येक मतदार कसा मतदान केंद्रापर्यंत पोहोचेल याची यंत्रणा राबवायची, अशा प्रकारच्या सूचना आणि अशा प्रकारची यंत्रणा राबवण्यासाठी आज निश्चितपणे आज सुरुवात होईल। या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी पुरुषोत्तम बर्डे, उत्तम प्रकाश खंदारे, विष्णू कारंपुरी यांची उपस्थिती होती।